थांबा थांबा हा भीमराव पाटील थांबवायचे. चला वारंवार सांगण्यात येते की 12वा प्रतिनिधी सांगितल्याप्रमाणे आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये नाहीये. चला स्काय किंग आणि PS बॉयज. चला सायकला नरेश आणि नॉन सायकला चला तर गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य पाटील यांच्या हाती पहिल्या षटकाची जबाबदारी. चला डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन अजिंक्य मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी उमेश मात्र चांगले क्षेत्ररक्षण उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफला मात्र उमेश आणि लॉंग ऑनला अशरफ. नो बॉल. प्रमुख पंचांकडून मात्र इशारा येतो की हा नो बॉल आहे आणि त्याची अतिरिक्त धाव खात्यामध्ये तब्दील केली जाते. चेंडूला पुन्हा एकदा बिरकावून लावलाय परंतु धाव मात्र मिळते ती 1. पाच चेंडू 1 टू गो 1 टू गो 1 टू गो. चला एक नो बॉल आहे. चला विकेटचे पतन आहे. चला नवीन बॅटर मात्र नॉन सायकल सज्ज होतो सुजल कासारे. गोलंदाज श्रीकांत आणि क्या बात आहे यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चला विकेटचे बदल येते. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होत होतो अनिकेत. धावसंख्येचं फलक पाहतोय आपण ते 6 धावा. चेंडू मात्र खर्च झाले ते 2. चला विकेटचं पतन येत आहे. 4 चेंडू 2 टू गो. नवीन बॅटर मैदानामध्ये गोलू. अर्थातच आमचे इब्राहिम खान साहेब यांचे सुपुत्र गोलू मैदानामध्ये दाखल आणि येतोय तो पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार आणि येतो तो 4 4 4 4 4 चौकार. क्या बात है. 4 धावा.
क्या बात है, सुंदर असं क्षेत्ररक्षण अजिंक्यच्या माध्यमातून. अजिंक्य पाटील आणि बघा त्या ठिकाणी माऊली होता, माऊलीच्या हाताला लागलाय का चेंडू? नाही ना, विकेटचं पतन आहे. म्हणजे चला धावसंख्या झाली होती 12 रन 4 विकेट. चला गणेश नवीन बॅटर येतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू व्हाईट बॉल म्हणून करार केला जातोय. आणखीन एक धाव मात्र खात्यात जोडली जाते, धाव मात्र जोडली जाते ती. आणि विकेटचं पतन त्रिफळाची तर मात्र दांडी 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 गुल. चला नवीन बॅटर अनमोल, नो बॉल. check, hello, hello, check, hello, hello, check, hello. हॅलो. चला तर चला 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. 4 चेंडूमध्ये मात्र धावांची संख्या झाली ती 18. अंतिम षटक आहे आणि यावेळेस विकेटचं पतन आणि या ठिकाणी संघ मात्र संपूर्ण बाद होतो. ऑल आउट. धाव संख्या झाली ती 18. 19 धावांची आवश्यकता. एक बाकी आहे का? आठ झाले. चला ऑल आउट, ऑल आउट. हॅलो हॅलो. चला स्काय स्कीइंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर. पीएस बॉयज फलंदाज पाठवायचे 2. चला जिंकण्यासाठी मात्र धावा पाहिजेत त्या. 19. 18 धावा झाल्या आहेत. 19 धावा करायच्यात.
चला बघा आज मात्र म्हणजेच आपण 26 जानेवारीला जेवढे प्राइज नाही बघितले तेवढे आज प्राइज या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. चला तर आज भरपूर प्राइज मात्र या ठिकाणी वाटण्यात येणार आहे. जसं मॅन ऑफ द सिरीजला मात्र सायकल आहे आणि त्याचप्रमाणे स्मार्ट वॉच देखील मात्र ठेवण्यात आलेले आहेत. आणि अजून माझ्या मागच्या व्यासपीठाच्या मागच्या दिशेला शाळेच्या बॅग्स वगैरे पण देण्यात येणार आहेत. आज मात्र लहान मुलांची ही स्पर्धा आहे आणि या लहान मुलांच्या स्पर्धेमध्ये खूप खूप भरभरून प्राइज मात्र या ठिकाणी देण्यात येणार आहेत. सुंदर अशी स्पर्धा आहे. नव भारत प्रीमियर लीग पर्व दुसरं या स्पर्धेचं डॉट बॉल येतोय आणि त्याचप्रमाणे जॉमेट्री बॉक्स पण देण्यात येणार आहे. क्या बात आहे. चला नो बॉल +1. चला 3 धावा, 3 चेंडू आणि 3 धावा. चला गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे तो अनिकेत आणि 3 चेंडू मात्र खर्च. चौथा चेंडू. चला डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 3 धावा. चला गोशांकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. धाव संख्या झाली ती 4. पुन्हा एकदा मनगडीचा वापर करत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्या झाली ती 5. चला विकेटचे पतन येते. चला पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन आलंय आणि मात्र अशरफ मात्र बाद होतोय. चला नो बॉलचा इशारा पंचांकडून. अर्थातच प्रमुख पंचांची भूमिका पार पडत असताना भीमराव पाटील, लेग पंच नितेश राखपसरे आणि तिसरे पंच शफीक फारुकी. नो बॉल +1. आताच्या 2 धावा. त्याचप्रमाणे गुणलेखकाची भूमिका पार पडत असताना इब्राहिम भाई खान. आज संपूर्ण दिवस मात्र त्यांच्या माध्यमातून आपण गुणलेखकाची भूमिका अर्थात स्कोअर बोर्ड मात्र ते पाहत आहेत. आणि त्याचप्रमाणे ASC लाईव्ह च्या माध्यमातून मात्र यूट्यूबला अनेक प्रेक्षक अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद मात्र घेत असताना अर्थातच ASC लाईव्ह आणि सुंदर अशी स्पर्धा मात्र अर्थातच नव भारत प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचं. आणि नो बॉल. धाव संख्या झाली आहे ती 10. आणखीन एक धाव. 11 धावा. वन टू. आणखीन एक नो बॉल. धाव संख्येमध्ये आणखीन एक भर होते आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. चेंडू मात्र खर्च झाले ते
5. 1 to go. पुन्हा बॅक टू बॅक नो बॉल येतोय. तर ओव्हर झाली. षटकाच्या समाप्तीनंतर 14. 12 चेंडूचा खेळ मात्र संपन्न झाला. 12 चेंडूमध्ये मात्र धावा झाल्या त्या 14. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये मात्र विजयासाठी धावा पाहिजे त्या 5. 12 चेंडू 5 धावा विजयासाठी. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच डॉट बॉल आहे. ओके चला डॉट नंतर आणखीन एक धाव येते. चला आणखीन एक डॉट बॉल येतो. चेंडू पत्र खर्च झाले ते 4. पुन्हा एकदा मनगडीचा बाडीची कडा घेऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदम मात्र खात्यात और 1 रनों का इजाफा होते हुए स्कोर बोर्ड जा चुका है 17 रनों पर. अभी भी 2 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए और 1 रनों का इजाफा. अब स्कोर यहां पर लेवल होता हुआ और 1 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए और नए गेंदबाजी करने आते हुए सूझल और 6 गेंदें बची हैं और 6 गेंदों में इस मैच को जीतने के लिए खाली 1 रन चाहिए. 1 रन और इस मैच को जीतने के लिए पीएस बॉयज और यहां पर नो बॉल और इस मैच को हासिल कर लिया है पीएस बॉयज. इस टीम ने कांग्रेचुलेशंस और इस मैच का मैन ऑफ द मैच दिया जाएगा. मॅन ऑफ द मॅच अशरफ 5 रन आणि 3 गडीच्या मोबदल्यामध्ये अशरफ मॅन ऑफ द मॅच. चला तर काजल सोनू मॅडमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो पीएस या संघाकडून अशरफ. चला सुंदर अशी खेळी. चला आणखीन एक मॅडम मात्र त्याच्यामध्ये ऍड होतात मनीषा काजल आणि थँक्यू अशरफ मैन ऑफ द मैच. अशरफ क्या कहना चाहेंगे मैन ऑफ द मैच का खिताब इस पहली मैच और पहली मैच में आपको पहली बार मैन ऑफ द मैच का पुरस्कार मिलता है क्या कहना चाहेंगे.
मैं बस मैं अपने फील्डर लोग का शुक्रिया करता हूँ कि वो लोग जो हिसाब से फील्डिंग कर रहे थे, बैटिंग कर रहे थे, मेरे को ऐसा लग रहा था कि ये मैच अभी हम लोग जीत सकते हैं। और खास करके मेरे कैप्टन को बोलूँगा कि उसने मेरे को ओवर दिया और खेलने के लिए पहले दूसरी बार डाला। शुक्रिया, थँक्स. थँक्यू सो मच अशरफ. तर त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाईल. चला टायटन 11 आणि सुपर किंग. टायटन 11 आणि सुपर किंग. चला टायटन 11 सुपर किंगच्या चला सुपर किंग या संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे. सॉरी टायटन या संघाने टॉस जिंकलेला आहे. टायटन्स चे कर्णधार या ठिकाणी आपण टॉस जिंकला तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग. आणि त्याच्या विरुद्ध सुपर किंग हा संघ आहे. जर आपण टॉस जिंकला असता तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय? बॅटिंग. तर मात्र टायटन या संघाने टॉस जिंकला आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र घेण्यात आली. दोन संघांना शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा मॅच दिले. थँक्यू सो मच आणि मान्यवरांचे आभार. चला शिवा हाटे कुठे असतील तर माईकशी संपर्क करायचा. शिवा हाटे.